आजीच्या हातची जादू। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत प्रॉन्स कोळीवाडा। प्रॉन्स कोळीवाडा ही डिश स्टार्टर म्हणून वर्ल्ड फेमस आहे। तीच डिश आज आपण घरच्या घरी पाहुणे आल्यावर किंवा असं संध्याकाळसाठी खाण्याला भूक लागल्यावर करू शकतो। एकदम झटपट आणि सोपी रेसिपी आहे, लगेच आपण पाहूया। प्रॉन्स कोळीवाडा करण्यासाठी आपण इथे घेतलेली आहे फ्रेश अशी कोळंबी। हे बघा, आपण हे साफ करून घेतलेली आहे आणि याचा जो धागा असतो ना तो पण काढून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर आपण घेतलंय हिरवं वाटण। हिरव्या वाटणामध्ये मी तुम्हाला आधी पण बऱ्याच वेळा सांगितलंय, आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची घेतलेलं आहे। आणि त्यानंतर आपण इथे घेतलं हे अंड घेतलेलं आहे। अंड्याचा ना व्हाईट जो गर असतो ना तो घेतलेला आहे, फक्त व्हाईट पोर्शन, बाकी काही नाही। त्यानंतर आपण इथे काही मसाले घेतलेले आहे। मसाल्यांमध्ये आपण घेतले आगरी मसाला, गरम मसाला, त्याच्यानंतर घेतलाय धना जिरा पावडर घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, त्यानंतर आपण घेतलेला आहे चाट मसाला। इथे आपण घेतलेला आहे चण्याचं पीठ। त्यानंतर आपण इथे पाणी घेतलंय। इथे आपण घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर। त्यानंतर आपण मीठ घेतलेलं आहे। इथे आपण घेतलेलं आहे आलं लसूण पेस्ट। त्यानंतर आपण इथे घेतलेली आहे आमचूर पावडर। या बाजूला आपण घेतलेला आहे लिंबाचा रस आणि घेतलेला आहे आपण तेल। आता इथे आपण काय करायचं, आपल्याला चटणी लागणार आहे त्याच्यासोबत खाण्यासाठी। तर आपण चटणीमध्ये काय काय घालणार आहोत, पुदिना घेतलाय, कोथिंबीर घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे एक छोटासा, त्यानंतर आलं आणि लसूण घेतलेला आहे। लसणाच्या फक्त 2 पाकळ्या घेतल्यात आपण आणि एक छोटं टोमॅटो घेतलेला आहे। चला आता आपण लगेच कृती पाहूया। सर्वप्रथम आपण काय करणार आहोत, आपण हे प्रॉन्स घेतलेले आहे। आपल्याला ना हे प्रॉन्स मॅरिनेट करून ठेवायचे आहे। तर त्यासाठी आपण काय करणार आहोत, आपण हिरवं वाटण घेऊया आणि आपण हिरवं वाटण यात घालूया। आणि थोडंसं लिंबू, जशी तुमची क्वांटिटी असेल ना त्याप्रमाणे तुम्ही लिंबू घ्या आणि हे मिक्स करूया। आता हे आपल्याला एक 15 मिनिटं तरी असंच झाकण मारून ठेवायचं आहे। आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला ना आपण प्रॉन्स तर मॅरिनेट करून ठेवलेले आहे। आता आपल्याला काय करायचं, त्यासोबत चटणी लागणार आहे। तर चटणीसाठी आपण काय घेतोय बघा, आपण घेतोय पुदिना, त्यानंतर आपण घेतोय कोथिंबीर, त्यानंतर आपण घेतोय एक टोमॅटो, त्यासोबत आलं आणि लसूण आणि एक कांदा। आणि हो, आपण यात मध्ये मिरच्या सुद्धा घालणार आहोत। 2 मिरच्या घेतलेल्या आहेत आपण। त्यानंतर आपण घालतो यामध्ये लिंबूचा रस आणि चवीपुरतं मीठ। आता हे आपण ग्राइंड करून घेऊया। बारीक केल्यानंतर तुम्हाला मी डायरेक्ट दाखवते। आता ना 15 मिनिटं झालेली आहेत। आता आपण काय करायचंय, त्यात मसाले घालूया। त्यात आपण घालतोय आगरी मसाला, हळद, आमचूर पावडर, त्यानंतर आपण घालूया धना पावडर, चवीपुरतं मीठ। आता हे मिक्स करून घेऊया। आता
आता त्यात घालूया आपण चण्याचं पीठ. एक 3 चमचे आपण घातले. त्यानंतर आपण घालूया कॉर्नफ्लॉवर. जेवढं आपण चण्याचं पीठ घालू ना त्याच्यापेक्षा 1 चमचा कमी आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. त्यानंतर आपण घालतोय अंड. अंड्याचा फक्त व्हाईट गर आपण घेतलेला आहे. आता हे मिक्स करूया. यामध्ये आपण थोडीशी लाल काश्मीरी पावडर पण घालतोय. हे छान मिक्स करूया. आणि थोडंसं तेल लावूया. तेल घालू 1 चमचा. आता हे ना आपण 10 मिनिटं ठेवून देणार आहोत झाकण मारून. आपले ना 15 मिनिटं झाले आणि आपलं तेल पण आपण तापत ठेवलेलं आहे. आपलं ते गरम झालेलं आहे. आता आपण फ्राय करून घेऊया. एक प्रॉन्स सोडा आणि दोन्ही बाजूने छान असं फ्राय करून घ्या. आपले प्रॉन्स मस्तपैकी फ्राय होत आहे. सर्वात महत्त्वाची एक गोष्ट तुम्हाला सांगायची, आपण हे प्रॉन्स आहेत ना डबल फ्राय करणार आहोत. एकदा फ्राय करून झाल्यानंतर पुन्हा आपण ते तेलामध्ये फ्राय करणार आहोत. म्हणजे आपल्याला जसा आपल्याला फ्लेवर हवा आहे तसा तो फ्लेवर आपल्याला भेटेल. त्यासाठी आपण डबल फ्राय करणार आहोत. आता पुन्हा आपण हे सेकंड टाइम फ्राय करत आहोत. आपले प्रॉन्स ना झालेले आहेत. आता हे आपण काढून घेऊया. आपला प्रॉन्स कोळीवाडा ना तयार झालेला आहे. अगदी 1 नंबर दिसतोय. तुम्हाला सांगते, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि आम्हाला कळवा तुम्हाला कशी वाटली डिश ती. आणि आमच्या रेसिपीज आवडत असेल तर सबस्क्राईब नक्की करा, शेअर करा आणि लाईकसुद्धा करा. चला तर आपण पुन्हा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत. बाय.